चला मुलांनो, आज शिकूया अक्षर उ. उ उ उ. उ उ उशी. उ उ उशी. आपण झोपताना डोक्याखाली उशी घेतो. जेव्हा तुम्ही उशीवर डोकं ठेवता तेव्हा ती मऊ वाटते आणि तुम्हाला गोड स्वप्न पाहण्यास मदत करते. उ उ उशी. उ उ उखळ. उ उ उखळ. उखळ म्हणजे दगड किंवा सिरामिक पासून बनवलेला जड वाडगा. हा मसाले किंवा औषधी वनस्पती कुटण्यासाठी व बारीक करण्यासाठी मुसळसह वापरला जातो. उ उ उद्यान. उ उ उद्यान. माझ्याबरोबर तुम्ही पण म्हणा, उ उ उद्यान. प्रत्येक गावात आणि शहरात उद्याने असतात. उद्यानांमध्ये धावण्यासाठी, खेळण्यासाठी भरपूर हिरवे गवत आणि मोकळी जागा असते. उद्यानांमध्ये चढण्यासाठी आणि मजा करण्यासाठी झोका आणि स्लाइड्स पण असतात. उद्यानात गेल्याने आपले मन प्रसन्न होते व उदासी दूर पळून जाते. उ उ उद्यान. उ उ उद्यान. उ उ उकळणे. उ उ उकळणे. उकळणे म्हणजे पाणी जेव्हा गरम होते आणि त्याला बुडबुडे येतात. उकळल्याने अन्न मऊ आणि खाण्यास सोपे होते. पाणी उकळताना नेहमी घरातल्या मोठ्या व्यक्तीला मदतीसाठी विचारा, कारण ते खूप गरम आहे. उ उ उदास. उ उ उदास. जेव्हा तुम्हाला उदास वाटत असेल तेव्हा तुम्ही चित्र काढू शकता किंवा खेळण्यांची खेळू शकता, म्हणजे तुमची उदासी पळून जाईल. पावसानंतर जसा सूर्य बाहेर येतो तशी तुमची उदासी दूर होईल. उ उ उसळ. उ उ उसळ. उसळ ही महाराष्ट्रात बनवली जाणारी चवदार व आरोग्यदायी भाजी आहे. कडधान्ये जसे की मूग, मटकीची उसळ बनवतात. उसळ घालून बनते चटकदार मिसळ. उ उ उसळ. उ उ उसळ. आमच्या सोबत शिकल्याबद्दल धन्यवाद. चला तर सारेजण मिळून म्हणूयात, उ उ उ.